स्वर्गीय अजितदादा पवारसाहेब यांची पहिल्यांदा 67वी जयंती साजरी होते आणि सर्व महाराष्ट्रात त्यांच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम राबवण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यापैकी मी आरोग्याची जबाबदारी घेतली आमच्या जिल्ह्यातली आणि आरोग्य शिबिराचं आयोजन माझ्याकडे घेतलेलं आहे. त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही शिस्तबद्धपणानं फॉर्म्स भरून घेतले रुग्णांचे. तर जवळजवळ काल संध्याकाळपर्यंत 6,500 रुग्णांनी फॉर्म भरून दिलेले होते. आता ते सोडूनही आज आरोग्य शिबिर आहे म्हणून इथं उपस्थित असणारे असे लोक बघितल्यानंतर जवळजवळ 15,000 वर ही संख्या रुग्णांची जाईल असं दिसतं. आणि म्हणून आम्ही इथं 14 हॉस्पिटल्स यात समावेश घेतलेले आहेत. काही नामवंत हॉस्पिटल्स आहेत. कोकिळाबेन सारख्या हॉस्पिटलचे सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहिलात त्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया वगैरे जे असतात ते हाताळल्या जातील. एक ना अनेक प्रकारचे रोग, त्यावरचे निदान, त्यावरचा औषधोपचार, त्यावरच्या शस्त्रक्रिया या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहोत. चांगल्या पद्धतीचं नियोजन करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न आम्ही केलेला आहे. परंतु पहिल्यांदाच आमच्या मार्फत हा कार्यक्रम होत असल्यामुळे लोकांना आमचं आकर्षण असतं की आमचे कार्यक्रम व्यवस्थित असतात. म्हणून थोडंसं गर्दीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतंय. पण सुरुवातीच्या काळातली ही असणारी गर्दी लवकरच आटोक्यात येईल आणि सर्वांना व्यवस्थितपणाने या ठिकाणी आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येईल. विधान परिषदेचे आमदार सन्माननीय इद्रिसभाई नायकवडी यांनी आज या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या आरोग्य शिबिराच्या निमित्तानं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलोय. मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजना आहेत त्यातल्या 2 महत्त्वपूर्ण योजना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही राबवतो आणि इद्रिसभाई नायकवडी हे विधान परिषदेमध्ये सातत्यानं या सगळ्या प्रश्नासाठी अतिशय आग्रही पद्धतीनं मांडत असतात. त्यातली पहिली योजना म्हणजे लहान बच्चू जे आहेत ते 0 ते 2 वयोगटापर्यंतसाठी आमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना होती. सातत्यानं आपल्या सगळ्यांची मागणी, विशेषतः मिरजमधल्या सगळ्या पेशंट आणि डॉक्टरांची मागणी सुद्धा इद्रिसभाईंनी विधानसभेमध्ये सुद्धा मांडली आणि त्याच्यानंतर 0 ते 2 वयोगटातल्या या सगळ्या योजनेमध्ये 0 ते 5 वयोगटापर्यंत केंद्र शासनाची मान्यता घेऊन आम्ही सगळेजण कॉक्लिअर इम्प्लांट जे आहे त्या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी आम्ही सगळ्यांनी तरतूद केली, मान्यता घेतली. त्याच्याबरोबर या सगळ्यासाठी साधारणतः 5 ते 7 लाखापर्यंतचा खर्च येतोय की जो आपल्या योजनेच्या पॅकेजमध्ये बसत नाही. त्यासाठी सुद्धा जे कॉर्पस फंड आपला आहे त्या कॉर्पस फंडमध्ये याच्यासाठीची तरतूद करण्याबद्दलची सुद्धा विधिमंडळामध्ये मागणी झाली होती. त्यासाठीचा प्रस्ताव करण्यासाठी सुद्धा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ज्याचा फायदा सर्व छोट्या बच्चूंना, सर्वसामान्य नागरिकांना होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.